नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर भावनो, आज आपण स्पेशल नवरात्री स्पेशल व्हिडिओ एडिटिंग इथं आणलेली आहे. व्हिडिओसाठी मला खूप डिमांड आलते. आपण मागं पण 2 व्हिडिओ एडिट केलेले आहे आणि ते कशी वाटली तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप जण आहे ते कमेंट नाही करत. भावनो, असं नका करू, खाली एखादी नक्की कमेंट करत चला. आपण टॉप 5 कमेंट आपल्या व्हिडिओमध्ये पण इथं दाखवणार आहात. त्यासाठी नक्की कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटत आहे तुम्ही नक्की सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा. व्हिडिओला इथे जे काही लाईकचं बटन आहे इथं खाली त्याला क्लिक करून लाईक करा. इथे सबस्क्राईबचं बटन आहे त्याला क्लिक करून सबस्क्राईब करा. तर चला भावना, आपण तुमचा जास्त टाइम नाही घालूया, डायरेक्ट आपला डेमो इथे दाखवून देऊया आणि नंतर आपल्या एडिटिंगला इथे सुरुवात करूया. तर अशा प्रकारचे जे काही नवरात्री स्पेशल व्हिडिओ एडिटिंग आहे भावनो, हे करण्यासाठी तुम्हाला VN ॲपची मदत घ्यायची आहे. VN ॲप जे काय तुम्हाला प्ले स्टोअरला अगदी फुकटमध्ये भेटून जाईल, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर VN ॲप इन्स्टॉल केल्याच्या नंतर इथे तुम्हाला काही म्युझिक का आणि काही फोटो लागतील ते सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे, तिथून तुम्ही ते वापरू शकता. तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, VN ॲपच्या प्लस पॉईंटवर क्लिक करून न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह इथं करून टाकायचं आहे. तुमचं जे काही फोटोमध्ये किंवा तुमच्या जे काही ॲपमध्ये काही वेगळं ओपन होईल तर त्याला फक्त न्यू प्रोजेक्टवर क्लिक करा आणि अशा प्रकारे जे काही गॅलरी आहे ती इथं ओपन होऊन जाईल. गॅलरी ओपन झाल्यानंतर एक मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे, ते व्हिडिओ इथं ओपन करायचा आहे. 16 सेकंदाचा एक व्हिडिओ आहे, हा इथं ॲड करून घ्यायचा आहे. 16 सेकंदाचा व्हिडिओ काय अशा प्रकारे इथं असणार आहे, म्हणजे हे जे काही लिरिक्स आहे ती इथं असणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करायचा आहे. एकदम मागे यायला एक वॉटरमार्क येईल, ते तसं डिलीट करा. वॉटरमार्क इथे डिलीट करून याचं जे काही ओरिजिनल आहे बघू शकता, साईज रेशो हे तुम्हाला इथं 9:16 इथं करून घ्यायचं आहे. आणि हा जे काही आता आपण व्हिडिओ लावला याचं जे काही ऑडिओ आहे इथं तुम्हाला ऑडिओ दिसत असेल बघू शकता, याला क्लिक करून याचा ऑडिओ इथं तुम्हाला म्यूट करून टाकायचा आहे. याचं जे काही ऑडिओ आहे अशा प्रकारे इथे तुम्हाला म्यूट करून टाकायचं आहे. आणि आता एकदम शेवटी येऊन हे जे काही प्लसचे ऑप्शन आहे याला इथं क्लिक करून फोटोजमध्ये जायचं आणि जिथं आपले दुर्गादेवीची मी जे काही तुम्हाला फोटो दिलेले आहे ते फोटो इथे लावून घ्यायचे आहे. तुमच्याजवळ जेवढे फोटो आहे तेवढे लावून टाका. एक 5 ते 7 फोटो आपण इथं असे लावून टाकूया. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला 7 फोटो इथं असे लावायचे आहे. आपण इथं 8 फोटो इथे लावून असे प्लसवर क्लिक करून टाका. बघू शकता काय अशा प्रकारे प्लसवर क्लिक केल्यानंतर बघू शकता हे सगळे फोटो आपले इथं असे येऊन जातील काय अशा प्रकारे. हे सगळे फोटो इथं आल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, आपलं म्युझिक इथं लावायचं आहे. तर म्युझिक लावण्यासाठी काय करा, सुरुवातीला जा, हे जे काही म्युझिकचं ऑप्शन आहे इथं क्लिक करून म्युझिकवर क्लिक करा आणि इथं काय करा, आपण म्युझिकवर जाऊन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम व्हिडिओ इथं करूया. ओके करून आता एक 30 सेकंदाचा व्हिडिओ आहे हा इथं सिलेक्ट करून टाकायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही ते त्याचं जे काही सॉन्ग आहे असे ते एक्स्ट्रॅक्ट करून घ्या. याचा आपण नेम देऊया, याला इथं आपण अशा प्रकारे याला इथं व्हिडिओ एडिटिंग असं इथं देऊन याला इथं सेव्ह करून टाकूया. जसं तुम्ही याला सेव्ह करशाल याला ओके करायचं आहे. माय म्युझिकमध्ये ॲड करून माय म्युझिकमध्ये ते सॉन्ग इथं यूज करायचं आहे. याला इथं यूजवर क्लिक करून बघू शकता बीट्सचं जे काही ऑप्शन आहे याला तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. बीट्सच्या ऑप्शन क्लिक केल्यानंतर आता या व्हिडिओला आपल्याला इथं बीट्स जे काय आहे ते इथं द्यायचे आहे. तर ते कशा द्यायच्या मी तुम्हाला आपल्या इथं माईक रिमूव्ह करून तिथं शिकवतो. बघू शकता हे आपलं म्युझिक आहे. म्युझिक इथं प्ले करत करत जिथे जिथे बीट येईल तिथे तुम्हाला या फ्लॅगवर इथं क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुम्ही सांगून देतो. तर अशा प्रकारे हे जे काही बीट्स आहे इथे तुम्हाला मार्क करायचे आहे. बघू शकता ज्या ज्या ठिकाणी आपली जे काही व्हॉल्यूमची रेंज आहे तिथं हाय जाईल त्या त्या ठिकाणी असं तुम्हाला इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता हे थोडं आपण इथं 5 सेकंद समोर घेऊया अशा प्रकारे काय तर हे तुम्हाला इथं असं ॲडजस्ट करून टाकायचं आहे. बघू शकता ज्या ज्या ठिकाणी आपली म्युझिक हाय जाईल त्या त्या ठिकाणी तुम्हाला असं इथं म्युझिक असं इथं मार्क करून टाकायचं आहे. याला पण इथं थोडं मागं घेऊया आणि याला पण थोडं असं मागं घेऊया काय अशा प्रकारे थोडं अजून मागं घेऊया. तर ज्या ज्या ठिकाणी बघू शकता त्याला थोडं आपण असं घेऊया. बघू शकता अशा प्रकारे
टाकायची आहे. हे एवढी बीटमार्क इथं ॲडजस्ट करायची आहे. बघू शकता सॉन्ग प्ले करून या फ्लॅगच्या ऑप्शनवर क्लिक करत राहायचं आहे. ज्याच्या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की आपली बीट येते त्या ठिकाणी. तर इथं माईक इथं आपला कनेक्ट करून घेऊया आणि इथं काय करायचं आहे, राईटवर क्लिक करून टाकायचं आहे. तर आपल्याला परत एकदा बीटमार्क इथं आपले ॲडजस्ट बटन बदलून त्यामुळे तर इथे एक बीट येईल. आता हे सगळं ॲडजस्ट केलेलंच आहे आपण. याला थोडी तर आपल्याला मागं घ्यायचं आहे आणि बाकीचे सगळे बीट्स आपल्या इथं बरोबर आहे. याला थोडी तर मागं घ्यायचं, याला थोडी तर मागं घेऊन हे असं. तर हे सगळे आपले बीट्स इथं बरोबर आणि प्रॉपर इथं ॲडजस्ट झालेले आहे. तर हे सगळ्या बीट्स आपल्या इथं ॲडजस्ट झाल्याच्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे, राईटवर क्लिक करून टाकायचं आहे. राईटवर जसं तुम्ही इथं क्लिक करशाल आपले जे काही बीट्स आहेत तिथं मार्क होऊन जातील. तर आपल्या सगळे बीट्स इथं मार्क झाल्याच्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे, तर हे सगळ्या बीट्स आपल्या इथं मार्क झालेले आहे. बघू शकता पहिल्या बीट मार्कपर्यंत आपण बरोबर इथं मार्किंग केलेली आहे. आता इथून जे काही म्हणजे इथपर्यंत आपला जे काही व्हिडिओ आहे लिरिक्सवाला व्हिडिओ इथे येऊन जाईल. तर पहिल्या बीट मार्कपासून बरोबर मार्किंग झालेली आहे. तर इथून या बीट मार्कपर्यंत आपल्याला हा फोटो इथे ठेवायचा आहे. खाली झूम करा, आपल्या या बीट मार्कवर या. बघू शकता ही जी काही पांढरी लाईन आहे ते बरोबर आपल्या बीट मार्कवर ठेवा. खालच्या फोटोला सिलेक्ट करून याला इथं काय करा, स्प्लिट करा आणि पुढचं जे काही पार्ट आहे ते ऑटोमॅटिक सिलेक्ट होईल. तर डायरेक्ट इथे डिलीटवर क्लिक करा. पुन्हा या बीट मार्कवर या, खालच्या फोटोला सिलेक्ट करा, स्प्लिट करा आणि पुढचा भाग इथे डिलीट करा. डायरेक्ट डिलीटवर क्लिक केलं तरी चालेल. तर अशा प्रकारे आपल्याला जेवढे काही आपले हे आहे पुढचं जे काही पार्ट असेल एक्स्ट्राचा फोटोचा ती तसा स्प्लिट करत चला. बघू शकता बीट मार्कवर या, स्प्लिट करा, डिलीट करा. बीट मार्कवर यायचं काय अशा प्रकारे इथं स्प्लिट करायचं, डिलीट करायचं. तर अशा प्रकारे आपले जेवढे काही फोटो असतील ते बरोबर इथं ॲड करून बरोबर त्यांचा एक्स्ट्राचा पार्ट इथं तसा स्प्लिट करून टाकायचा आहे. इथे यायचं आहे, स्प्लिट करायचं, डिलीट करायचं आणि इथं काही तुम्हाला फोटो इथं परत लावा लागतील. तर परत आपण जे काही फोटो आहेत तिथं असे ॲड इथं करून घेऊया. कारण आपल्या जो काही 2-4 फोटो होते आपण इथं परत 4 फोटो इथं लावून टाकूया. 4ही फोटो नाही तर बघायचं आहे की बरोबर आपल्या रेशोमध्ये आहेत का. सगळे जे काही फोटो असतील ते बरोबर इथे रेशोमध्ये आले पाहिजे. आपलं 9:16 आहे म्हणजे आपण रील्सचा रेशो इथं बनवत आहे. त्यामध्ये आपले सगळे फोटो इथं आले पाहिजे हे तुम्हाला इथं लक्ष द्यायचं आहे. आणि बघू शकता याला इथं स्प्लिट केलं. त्यानंतर या बीटमार्कला येऊन खालच्या फोटोला इथं स्प्लिट करून टाकायचं आहे. तर आपले हे इथून ह्या फोटोला इथं स्प्लिट करायचं आहे. तिथे येऊन याला स्प्लिट करून एक्स्ट्राचा पार्ट इथे डिलीट करायचा. याला आपण इथं ॲड करून एक्स्ट्राचा पार्ट इथं तसा डिलीट करायचा आणि याला इथं ठेवायचं आहे. याला इथं स्प्लिट करून एक्स्ट्राचा पार्ट तसा डिलीट करून याला पण इथे डिलीट करून टाका एक्स्ट्राचा फोटोला. तर हे असं तुम्हाला इथं करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता आपले हे जे काही फोटो आहे हे सगळे फोटो आपण इथं बरोबर इथं लावलेले आहे. सगळे फोटो इथं लावल्यानंतर काय करा, बघू शकता या फोटोला इथं सिलेक्ट करून याचे काय करा, ॲडजस्टमेंट थोडी इथं ॲडजस्ट करा. खाली तुम्हाला खूप सारे इथं ऑप्शन दिसतील. त्यामध्ये आता तुम्ही कलर फिल्टर इथं लावू शकता. आपण इथं लावून घेऊया. आता डायरेक्ट इथे इफेक्ट्समध्ये इथे इफेक्ट लावून टाकूया. तर आपण काय करूया, सगळ्यात इथे इफेक्ट इथं लावून टाकूया. तर इफेक्ट्सवर क्लिक करून तुम्हाला इथे इफेक्ट इथं लावून टाकायचे आहे. तुम्हाला खूप सारे इफेक्ट दिसेल. तर आपण सगळ्यात हा पहिलावाला इफेक्ट लावूया. पुन्हा पुढच्या फोटोला इफेक्ट्सवर क्लिक करून दुसरा कोणता एखादा इफेक्ट इथं लावून टाकूया. बघू शकता हा शेक इफेक्टवाला अशा प्रकारे. मग त्यानंतर पुढच्या फोटोला इफेक्ट्सवर क्लिक करून पुढचा एखादा इफेक्ट तुम्हाला इथं असं लावून टाकायचा आहे. तुम्हाला आपण इथं हा स्लाईड 1, पुढच्या फोटोला आपण स्लाईड 2 वाला लावूया लगेच. बघू शकता हा स्लाईड 2 वाला लावायचा. पुन्हा राईटवर क्लिक करायचा. पुन्हा पुढच्या फोटोला याला आपण स्प्लिट केलं. याला आपण डायरेक्ट एफेक्ट्सवर क्लिक करून या फोटोला आपल्याला काय करायचं बघू शकता. आता इथं आपण हे फ्लिकरवाला लावून टाकूया. फ्लिकरवाला लावल्यानंतर पुन्हा पुढच्या फोटोला एफेक्ट्सवर क्लिक करून पुढचा एखादा इफेक्ट इथं लावून टाकूया. बघू शकता हा एक्सपांडवाला. पुन्हा अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे जे काही शेक इफेक्ट असतील आपल्या या VN ॲपमधले ते इथं लावत जायचे आहे. तर याच्यानंतर आपण बघूया अजून मागे कोणते इफेक्ट आहेत का. हे सगळे ब्लरवाले आहे. इथं आपण स्पिनवाले इफेक्ट लावून टाकूया. पुन्हा त्यानंतर पुढे जाऊन इफेक्ट्सवर क्लिक करून अजून एखादा इफेक्ट आहे का इथं बघून टाकूया. तर अशा प्रकारे हे इफेक्ट आपण इथं लागलेले. इथं आपण काय करूया, हा सोलवाला इफेक्ट लावूया. अशा प्रकारे हा इथं इफेक्ट लावूया. पुन्हा पुढच्या जे काही फोटोला आपण इथं पुढचा एखादा इफेक्ट असेल तर लावून टाकूया. अशा प्रकारे तुम्हाला जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो तुम्हाला तसे लावत जायचे. सगळ्या फोटोंना असा इफेक्ट इथं बरोबर इथं लावत जायचं आहे. स्लाईड 1 स्लाईड 2 लावला, झूम आउट इथं लावूया. आणि एक लास्टचा फोटो आहे, या लास्टच्या फोटोला एक इफेक्ट इथं आपण लावून टाकूया. ग्लिटर अपवाला, हे ग्लिटर अपवाला हा इफेक्ट इथं लावून टाकूया. तर अशा प्रकारे आपण सगळ्या फोटोंना इफेक्ट इथं लावलेलं आहे. त्यानंतर मी जे ॲडजस्टमेंट म्हणाल ते तुम्ही इथं केली तर चालेल, नाही केली तरी डायरेक्ट तुम्ही ते फिल्टर इथं लावू शकता. बघू शकता खूप सारे ऑप्शन आहे याच्यामध्ये, ते तुम्ही ते वापरू शकता. पण आपल्याला आजचा व्हिडिओ हा असाच ठेवायचा आहे, काही कोणत्याही प्रकारचे इथे इफेक्ट जास्त लावायचं नाही. तर डायरेक्ट तुम्हाला काय करायचं बघू शकता, सुरुवातीची जे काही टेक्स्टिंग आहे ती तिथं बरोबर इथं आलेली आहे. तर डायरेक्टली तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता किंवा जर एखादी PNG पण लावू शकता.
आपण काय करूया, डायरेक्टली एक्सपोर्ट करूया. वरती एक्सपोर्टचं ऑप्शन क्लिक करून रेझोल्युशन आपण याचा हाय ठेवून टाकूया, कारण आपला फोन सपोर्ट करते. तर हाय ठेवून आपलं जे काही व्हिडिओ आहे तिथं असं एक्सपोर्टवर क्लिक करून एक्सपोर्ट करून घेऊया. तर भावनो व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा, आणि अशाच प्रकारची व्हिडिओ एडिटिंग हवी आहे का हे सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा. तर चला भावनो, आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.